हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे. गेल्या काही वर्षापासून आपण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे अर्थातच एक देश एक निवडणूक नावाची चर्चा देशामध्ये ऐकतोय. याच अनुषंगाने एक महत्त्वाची न्यूज आपल्याकडे आलेली आहे. ती न्यूज काय आहे तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी एक महत्वाची बाईट दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन नावाचा कॉन्सेप्ट लागू केला तर भारताचे तब्बल 7 लाख कोटी रुपये वाचणार आहेत. सो याच अनुषंगाने नेमके हे कसे वाचतील, हा कॉन्सेप्ट नेमका काय आहे, याचे कॉन्सिक्वेन्सेस, याचे परिणाम काय दिसून येतील आणि कशा पद्धतीने ही प्रोसेस समोर जाणार आहे, या सर्व विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सो नीट लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे. सुरू करण्याआधी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अतिशय महत्वाचं असं हे पुस्तक आहे. आन्सर रायटिंग बद्दलच्या सगळ्या टिप्स ट्रिक्स या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे. तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. आता विषय काय आहे बघा, भारत सरकारच्या वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावावर काम करणाऱ्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने दावा केलेला आहे. आता हे कशी कमिटी समोर आलेली आहे हे सर्व आपण बघणारच आहोत, पण यांनी आधी दावा काय केलेला हे आपण समजून घेऊया. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर एकत्र घेतल्या, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 3 टियर जी गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला पाहायला मिळते. सो या निवडणुका जर एकत्र घेतल्या तर जवळपास 7 लाख कोटी रुपये आपले वाचणार आहेत. म्हणजे भारताच्या निधीमध्ये बचत होणार आहे. गव्हर्नन्स मध्ये इफिशियन्सीची वाढ होताना दिसून येईल आणि सोबतच काय आहे, जो भारताचा ग्रोथ रेट आहे त्यामध्ये 1.6% वाढ सुद्धा होण्याचा दावा या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने केलेला आहे. आणि या जॉईंट पार्लमेंटरीचे जे चेअरपर्सन आहे, जे अध्यक्ष आहे ते पी चौधरी हे आहेत. ठीक आहे. सो ही आपल्याकडे न्यूज होती आणि याच न्यूजला आपण आता अनालिसिस करूया. बघा, मग सर्वात महत्वाचा प्रश्न, हे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे आहे तरी काय, आणि हे फक्त भारतामध्ये चर्चा आहे का, तर चर्चा सध्या भारतामध्येच आहे, पण स्वीडन जर असेल, बल्गेरिया जर असेल, सो या देशांमध्ये सुद्धा हा कॉन्सेप्ट आधीच लागू केलेला आहे. मग हा कॉन्सेप्ट काय असतो, जर तुमच्याकडे वेगवेगळ्या फॉर्मॅट्स वाले गव्हर्नमेंट्स असतील, म्हणजे सेंटरला वेगळी आहे, स्टेटला वेगळी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगळी आहे, सो या सर्व यांच्यासाठी निवडणुका घ्याव्या लागत असतात. सो या जर निवडणुका आपण एकाच वेळी जर घेतलेल्या तर त्याला आपण वन नेशन वन इलेक्शन हा कॉन्सेप्ट अंतर्गत आपण बघतो. बघा, देशभरातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकाच वेळेस घेण्यात येतील जर हा कायदा मंजूर झाला तर. कायदा काय हे सुद्धा सांगतो. आणि त्यानंतर 100 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला आपण लोकल बॉडीज म्हणतो, सो याच्या सुद्धा निवडणुका मग तिथून 100 दिवसानंतर घेण्यात येतील. आणि यामुळे काय होईल, जो वारंवार निवडणुका आपल्याला भारतामध्ये कंडक्ट कराव्या लागतात त्याला टाळण्याचा यामधून प्रयत्न केला गेलेला असणार आहे. मग याचा उद्देश काय आहे तर खर्च कमी करणे, प्रशासनामध्ये स्थिरता आणणे. बघा, गव्हर्नमेंट जेव्हा काम करत असतात आणि मधातच मग इलेक्शन जर लागले तर सगळ्या मेकॅनिझम त्या इलेक्शन्स मागे आपल्याला लागलेलं दिसून येतं. इव्हन काय तर भारताचे प्राईम मिनिस्टर सुद्धा बऱ्याचशा रॅलीला जाताना त्या ठिकाणी दिसून येतात. मग अर्थातच भारताचे जे काही काम असतील, जे विकासाचे काम असतील, त्याला सुद्धा कुठेतरी आपल्याला काय करावं लागतं, जो हे आहे वेळ आहे सो किंवा प्राधान्य आहे ते मग कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येतं. येते लक्षामध्ये. आणि निवडणूक यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा सुद्धा यामध्ये उद्देश सांगितलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा की हा वन नेशन वन इलेक्शन कॉन्सेप्ट याला सुरुवात कुठून झाली आणि भारतामध्ये हा पहिल्यांदा अशा पद्धतीने होतंय का, किंवा याआधी एकत्रित निवडणुका झालेल्या आहे का, तर भारतामध्ये पहिले जे 4 जनरल इलेक्शन्स आहे ते 4 जनरल इलेक्शन्स एकत्रित पद्धतीने पार पडताना आपल्याला दिसून येतात. मग 1951-52 चे पहिल्यांदा जे इलेक्शन झाले, मग त्यानंतर 1957, मग 1962 आणि 1967 मध्ये मध्यंतरी केरळाची जी विधानसभा होती ती डिझॉल्व्ह झालेली होती. आणि त्यानंतर 1970-71 मध्ये काय झालेले आहे तर लोकसभा सुद्धा डिझॉल्व्ह झालेली आहे आणि तिथपासून मग हे एकत्रितचं जे स्ट्रक्चर आहे ते ब्रेक झालेलं आपल्याला दिसून येतं. बरं, मग आता याची चर्चा जे सुरू झालेली आहे ते कुठून झालेली आहे तर रामनाथ कोविंद, जे भारताचे पूर्व राष्ट्रपती राहिलेले आहे, यांच्या अध्यक्षतेखाली 2023 मध्ये एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली होती. मग त्या समितीने काय केलं तर विविध राजकीय पक्षांची मतं घेतलेली आहेत. निवडणूक आयोग असेल, कायदा तज्ञ असेल किंवा राज्य सरकारे असेल, यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि चर्चा करून 186 दिवसामध्ये अभ्यास करून एक अहवाल सादर केला आणि हा अहवाल राष्ट्रपतीला इकडे सादर केलेला आहे. हा अहवाल सादर कधी केला तर 2024 मध्ये. आणि मग याच अनुषंगाने प्रेझेंट गव्हर्नमेंटने एक बिल संसदेमध्ये मांडलं 2024 मध्ये. हे बिल काय आहे
द कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट बिल म्हणजे 129वा घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी संविधानामध्ये बदल करण्यासाठीच्या अनुषंगाने हे मांडलेलं आहे. यासोबतच द युनियन टेरिटरीज लॉज नावाचं बिल सुद्धा त्यासोबत संसदेसमोर ठेवलेलं होतं. मग याच अनुषंगाने घटनेमध्ये बदल करावा लागेल. मग आपल्याकडे कलम 83 आणि कलम 172 आहे. कलम 83 आणि कलम 172. सो यामध्ये जो कार्यकाळ दिलेला आहे कशाचा, सभागृहाचा, सो या अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला काय करावे लागतील, मग बदल करावे लागतील. येते लक्षामध्ये. आणि जर ज्या लोकल बॉडीज आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे याच्यामध्ये बदल करण्यासाठी मग जे अर्धे राज्य आहे यांचं रॅटिफिकेशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी किंवा त्यांचं मत किंवा त्यांचा जो निर्णय आहे तो सुद्धा कन्सिडर करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि या अनुषंगाने मग आता बदल होताना सुद्धा आपल्याला दिसून येतील. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे तो 2029 पासून लागू करण्याचा प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. आता पुढे बघा, हा जो मग जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने जो दावा केलेला आहे की 7 लाख कोटी रुपये वाचणार आहे. सो हे 7 लाख कोटी कसे वाचणार आहे, तर वारंवार होणाऱ्या निवडणुका कमी झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रशासनिक बचत त्या ठिकाणी होऊ शकते. जेव्हा आपण इलेक्शन्स कंडक्ट करत असतो, मी तुम्हाला एक आकडा सांगतो, 1.35 लाख कोटी. काय आहे, 1.35 लाख कोटी. जे 2024 चे इलेक्शन्स या ठिकाणी झालेले होते. सो त्या इलेक्शन्स मध्ये जो काही खर्च झाला तो अंदाजित आकडा 1.35 लाख कोटी आपल्याला दिसून येतो. सो एवढ्या मोठ्या जास्त प्रमाणात भारतामध्ये इलेक्शनवर पैसा खर्च होत असतो. मग बघा, जेपीसीचा दावा काय आहे, तर सुरक्षा खर्च कमी होईल, निवडणूक कर्मचारीचा जो खर्च आहे तो कमी होईल, करोडानं जे कर्मचारी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी. आणि सोबतच काय, मग तुमच्या मशीन्स असेल, व्हीव्हीपॅट्स असतील, आणि अजून काय जे बल आहे, सीआरपीएफ असतील, जवान असतील, कर्मचारी असतील, हे सर्व त्या निवडणुकामध्ये कन्सिडर केल्या जातं. प्रचार असेल, निवडणुकांचा प्रचार, यामध्ये किती अमाप पैसा खर्च होतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. लॉजिस्टिकचा खर्च असेल. सो हा सर्व खर्च जर आपण एकत्रित केला आणि लोकसभा, राज्य विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा जर एकूण खर्च काढला तर तो अंदाजित आकडा 7 लाख कोटींच्या घरात आपल्याला दिसून येतो. सो हाच आकडा आपण कमी करू शकतो. मग बघा, अजून यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जीडीपी ग्रोथ रेटवर परिणाम होईल. परिणाम काय होईल, तर हा जो जीडीपी ग्रोथ रेट आहे तो 1.6% वाढलेला आपल्याला दिसून येईल. आयएमएफने आपला जो जीडीपी ग्रोथ रेट सांगितला तो 6.5% सांगितला. यामध्ये 1.6% ऍड करा. सो हा आकडा अजून मग आपल्याला वाढलेला दिसेल. बघा, जेपीसीच्या मते निवडणुकांमुळे अनेकदा मोठे निर्णय हे पुढे ढकललेले जातात. मग पुढे ढकलल्यामुळे काय होतं, तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे धीमे होतात. सरकारी खर्चाचा जो फोकस आहे तो वेलफेअर स्कीमकडे जातो. मग तुम्हाला माहित आहे, लाडली बहीण योजना असू दे किंवा अजून इतर कुठल्या, ज्याला फ्रीबीज पॉलिटिक्स आपण म्हणतो. सो हा जो पैसा आहे हा डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी मग खर्च करावा लागतो. त्या अनुषंगाने मग पॉलिसीज सुद्धा चेंज होतात. आणि यात जर मग निवडणुका एकत्र झाल्या तर सरकारला सलग काम करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो. बघा, तुम्हाला माहित आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे जिथे कुठे इलेक्शन असले सो इलेक्शनला संबोधित करताना आपल्याला दिसून येतात. सो या पद्धतीनं हा जो वेळ आहे तो कुठेतरी मग त्याची प्रायोरिटी आपल्याला बदलताना दिसून येते. सो हा सुद्धा एक महत्वाचा इश्यू त्यामधून आपल्याला दिसून आलेला आहे. मग आता बघा, ही जर एवढी चांगली गोष्ट आहे, सो यामुळे तुम्हाला कुठेतरी विरोध होताना सुद्धा दिसून येत असेल. आपण विरोध सुद्धा पाहिलेला आहे. मग हा फक्त राजकीय विरोध आहे का, तर असं नाही. यासोबतच हा संविधानिक संघराज्य आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विरोध आपल्याला दिसून येतो. कशा पद्धतीने दिसून येतो बघा, संघराज्यवादावर याचे परिणाम होणार आहे. आता संघराज्यवाद म्हणजे काय, जे फेडरल स्ट्रक्चर आहे, म्हणजे सेंटरला एक वेगळी गव्हर्नमेंट आपल्याला पाहायला मिळते, स्टेटमध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट पाहायला मिळतात, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्स आपल्याला दिसून येतात. सो यामुळे काय होईल, संघराज्यावर कसा परिणाम होईल, तर प्रत्येक राज्याचे प्रश्न हे वेगळे असतील. जर एक सोबत आपण इलेक्शन कंडक्ट केले आणि राष्ट्रीय जो मुद्दा आहे तोच राज्यासाठी सुद्धा मुद्दा बनला जाईल. आणि यामुळे काय होईल, जे राज्य निवडणुकांचे जे मुद्दे असते ते राष्ट्रीय मुद्द्याच्या नावाखाली हरवले जाऊ शकतात. येते लक्षामध्ये. आणि एक कन्सर्न असा होता की जो सेंटरमध्ये मग पॉवरफुल असेल त्याचाच इम्पॅक्ट तो स्टेटवर सुद्धा आपल्याला होताना दिसून येईल. आणि म्हणून मग एक हाती सत्ता जाण्याचे चान्सेस सुद्धा खूप म्हणजे या अनुषंगाने सुद्धा परिणाम होऊ शकतात. केंद्राचे राजकारण राज्यावर डॉमिनेट करू शकते, जे मी तुम्हाला आता बोललो. समजा केंद्रामध्ये जर बीजेपी असेल, सो त्यांनी जर एखादा नरेटिव्ह नॅशनलिझमला घेऊन सेट केला, सो तोच नरेटिव्ह राज्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतो.
आणि एक हाती सत्ता जाऊ शकते. हेच काँग्रेसच्या संबंधित सुद्धा असू शकते किंवा इतर ज्या पॉलिटिकल पार्टी असतात त्यांच्यासोबत सुद्धा. त्यानंतर काय की रिजनल पार्टीज कमजोर होण्याची भीती या ठिकाणी दिसून येते. एकत्र निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांना अधिक फायदा होऊ शकतो आणि यामुळे काय आहे की नॅशनल वेव्ह मध्ये स्थानिक पक्षांचे मुद्दे मागे पडू शकतात आणि याच अनुषंगाने तिथल्या ज्या लोकल पार्टीज असतात, ज्या स्थानिक पार्टी असतात, सो त्या कुठेतरी आपल्याला त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते कमी निवडून आलेले दिसून येतील. यामुळे रिजनल पार्टींना फटका बसण्याचे सुद्धा चान्सेस आहे आणि रिजनल पार्टी या लोकशाहीमध्ये खूप जास्त महत्वाच्या असतात. इथे लक्षात. पुढे बघा, सरकार पडले तर काय, जर मधातच मग समजा आपण या पद्धतीने वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट केले आणि मधातच मग एखाद्या राज्याची विधानसभा ही जर डिझॉल्व्ह झाली, सो मग तेव्हा काय होणार येते लक्षामध्ये, किंवा केंद्र सरकारच जर तिथलं जर सरकार पडलं गलंडलं, सो मग तेव्हा काय होणार हे सुद्धा प्रश्न आपल्याकडे तयार होतात. अजून काय आहे, संविधानिक अडचण. संविधानिक अडचण काय तर अनेक संविधानिक दुरुस्त्या कराव्या लागणार, राज्यांची संमती घ्यावी लागणार. जे 1/2 स्टेट्स आहेत, जसं मी तुम्हाला बोललो, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अर्ध्या राज्यांची सहमती असणं आवश्यक आहे आणि निवडणूक कायद्यांमध्ये सुद्धा अनेक बदल त्या ठिकाणी करावे लागतील. या अनुषंगाने ही चर्चा आहे. मग यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की खरंच एक देश एक निवडणूक व्हायला पाहिजे, की याचा फटका त्या ठिकाणी आपल्याला लोकशाहीला बसताना दिसून येईल? तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, खालील विधाने विचारात घ्यायची आहे आणि ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. नेमकं उत्तर काय आहे ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 2027 साठी अतिशय माफक दरात 29,999 रुपयाला तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलं जाणार आहे. लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर बॅचची किंमत जास्त वाटत असेल, डिस्काउंट हवं असेल, तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून. योग्य ते डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आणि मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्या काही क्वेरीज असेल, तुम्हाला सिलेबस लागत असेल, काही गायडन्स हवं असेल, निसंकोचपणे कॉल करू शकता. एओनाएसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही आहे. गुगल प्ले स्टोर, ऍप स्टोरला अवेलेबल आहे. हाय इन नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी यामध्ये इन्क्लूड असतील. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एओनाएसच्या टेलिग्रामला जॉईन करायचं, तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अजून माहितीसाठी मी तुम्हाला संपर्क आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.